निराधारांना त्यांनी आधार दिला। अनेक आदिवासी भागात त्यांनी आपली आरोग्य सेवा मोफत पुरवली। आनंदवन, हेमलकसा, लोकबिरादरी प्रकल्प या माध्यमातून त्यांनी अनेक आदिवासी बांधवांना आणि त्यासोबतच कुष्ठरोग्यांना त्यांचं हक्काचं असं समाजातलं त्यांचं स्थान मिळवून दिलं। अशा आमटे परिवाराविषयी आपण अख्खा महाराष्ट्र कृतज्ञ आहोत। नमस्कार मंडळी, मी प्रियांका आणि तुमच्या सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत आहे कवितेच्या जगात। बाबा आमटे यांचं अख्खं आयुष्यच वादळी होतं, त्याचप्रमाणे त्यांच्या अनेक कविता ह्या आपल्याला प्रेरणा देऊन जातात। अशीच एक उत्स्फूर्त आणि प्रेरणादायी कविता आज आपण पाहणार आहोत। कवितेचं शीर्षक आहे शृंखला पायी असू दे। शृंखला पायी असू दे मी गतींचे गीत गाई। शृंखला पायी असू दे मी गतींचे गीत गाई, दुःख उधळायास आता आसवांना वेळ नाही। शृंखला पायी असू दे मी गतींचे गीत गाई, दुःख उधळायास आता आसवांना वेळ नाही। ओस आडोशात केले पापण्यांचे रिक्त प्याले। ओस आडोशात केले पापण्यांचे रिक्त प्याले, मीच या वेडावणाऱ्या माझी या छायेस भ्याले। भोवती होते घृणेचे ते थवे घोंगावणारे। भोवती होते घृणेचे ते थवे घोंगावणारे, संपले होते निवारे बंद होती सर्व दारे। वाडगे घेऊन हाती जिद्द प्राणांची निघाली। वाडगे घेऊन हाती जिद्द प्राणांची निघाली, घाबरी करुणा जगाची लांबुनी चतकोर घाली। माझी या रक्तासवे अन चालली माझी लढाई। माझी या रक्तासवे अन चालली माझी लढाई, दुःख उधळायास आता आसवांना वेळ नाही। त्या तिथे वळणावरी पण वेगळा क्षण एक आला। त्या तिथे वळणावरी पण वेगळा क्षण एक आला, एकटे एकत्र आले आणि हा जथ्था निघाला। घोर रात्री श्वापदांच्या माजलेले रान होते। घोर रात्री श्वापदांच्या माजलेले रान होते, पांगळ्यांना पत्थरांचे ते खडे आव्हान होते। टाकलेली मानसे अनव्यक्त ती लाचार माती, त्यातून आले ऋतूंचे भाग्य या घायाळ हाती। पेटती प्रत्येक पेशी मी असा अंगार झाले, आसवे अन घाम यांचा आगळा शृंगार चाले। वेदनेच्या गर्दरानी गरजली आनंदद्वाही। वेदनेच्या गर्दरानी गरजली आनंदद्वाही, दुःख उधळायास आता आसवांना वेळ नाही। कोंडलेल्या वादळांच्या या पहा अनिवार्य लाटा। कोंडलेल्या वादळांच्या या पहा अनिवार्य लाटा, माणसांसाठी उद्याच्या येथुनी निघतील वाटा। पांगळ्यांच्या सोबतीला ये उद्या बलदंड बाहू। पांगळ्यांच्या सोबतीला ये उद्या बलदंड बाहू, निर्मितीची मुक्त गंगा द्या इथे मातीत वाहू। नांगरू स्वप्ने उद्याची येथुनी फुलतील शेते। नांगरू स्वप्ने उद्याची येथली फुलतील शेते, घाम गाळतील ज्ञान येथे येथुनी उठतील नेते। याचसाठी वाहिली सर्व निढळाची ही कमाई। याचसाठी वाहिली सर्व निढळाची कमाई, दुःख उधळायास आता आसवांना वेळ नाही। दुःख उधळायास आता आसवांना वेळ नाही। बाबा आमटे यांना त्यांच्या दृष्टीतून समाज नेमका कसा दिसतो, यासोबतच त्यांच्या नव्या पिढीकडून नेमक्या काय अपेक्षा आहेत हेच आपल्याला या कवितेतून आपल्याला दिसून येतं। तुम्हाला बाबा आमटे यांची ही कविता नेमकी कशी वाटली, यासोबतच तुम्ही बाबा आमटे यांचं नेमकं कोणतं पुस्तक वाचलंय का, हे आम्हाला कमेंट करून कळवा। आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आम्हाला नक्की सांगा। यासोबतच पाहत रहा एबीपी माझा। धन्यवाद। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।